आज सकाळी सकाळी तर माझी एवढी तब्येत खराब झाली ना, आकाशाने काय माहिती, माझं एवढं डोकं दुखत होतं ना खरंच. तर मी आज 8 वाजे लोक झोपूनच होते आणि आहोंनी आज मला आयता चहा दिलाय बरं का. कारण की माझं खूप डोकं दुखत होतं आणि त्या राड्यामध्ये ना ती क्लिप काही मी यात घेतलीच नाही. तर म्हटलं चला चहा वगैरे घेतली आणि लगेच गोळी खाल्ली, म्हटलं थोडंसं बरं वाटेल. तर गोळी खाल्ली ना तर 10-5 मिनिटं आराम केला की माझं डोकं तेव्हाच बरं राहतं बरं का. आणि सकाळी सकाळी असं कधी मध्ये माझं डोकं दुखतही असते. तर म्हटलं चला बाबा गोळी वगैरे खाते. 10-15 मिनिटं आराम केला. सगळी कामं माझ्या नावाने आडत होती घरात. तिथे म्हटलं चला आता उठलं पाहिजे आणि सगळी कामं उरकून घेतली पाहिजे, नाही तर किती वेळ मी आराम केला ना तर ही कामं तशीच पडतील, कोणी करायला यायचं नाही बाई चल. तर लगेच उठले, पटकन कपडे वगैरे उचलून घेतले, घरी आवरून घेतलं आणि लगेच झाडून वगैरे काढायला लागले. तोपर्यंत दादूना बघा एवढे कागद करून ठेवले ना. हा मुलगा काय काय माहिती, नुसतं याला कागदाचाच खेळणं सगळं पाहिजे. एवढे मोठे खेळणी पडले ते नाही, त्याला फक्त वया घ्यायच्या आणि त्या कट करत बसतो. आणि हे बघा एवढे मोठे कागद घरामध्ये त्यांनी करून ठेवलेत. असं वाटतंय 4-5 दिवसापासून घर झाडलंच नाही. तर म्हटलं चला बाबा, तर सगळं झाडून वगैरे काढलं, सगळा कचराही भरून टाकला. अजून किचनमधलं सुद्धा काम माझ्या नावाने ओरडत होतं की चल आम्हाला आवर इकडं, आम्ही तसंच पडलो. तर म्हटलं चला आता हे सगळं झालंय. किचनमध्ये गेले, भांडे वगैरे सगळे आवरून घेतले, किचनही पुसून घेतलंय. कितीही आपली तब्येत खराब असली ना, हे काम आपल्याशिवाय कोणीच करत नाही बरं का. चहा आपल्याला आयता भेटलाय, पण जेवण वगैरे काय आणि हे काम हे कधीच म्हणजे हे राहणार नाही. तर म्हटलं चला, एवढं बी लाट नाही आमच्याकडे जेवण आयतं भेटत. तर म्हटलं चला बाबा आता आहे ना, जेवण वगैरे लगेच बनवून घेतलं पाहिजे. तर किचन वगैरे आवरून घेतलं पहिलं, मग आंघोळ केली. म्हटलं चला आता थोडंसं फ्रेश झालं ना तर बरं वाटतं आणि डोकंही थोडंसं आता बरं होतं. तर आंघोळ वगैरे झाली. दादूचाही शाळेचा टाईम थोडासा म्हणजे होत येत होता. म्हटलं चला त्यालाही आवरून घेते. 11 वाजले होते, त्यालाही आवरून घेतलं. म्हटलं चला आता जेवण वगैरे नंतर बनवते. सगळ्यात पहिलं ना मला आता पोहेच नाश्त्याला बनवायचे होते आज. तर म्हटलं चला तेच बनवून घेते. लगेच किचनमध्ये गेले, पोहे वगैरे काढले. म्हटलं आता तेच बनवते नाश्त्याला. स्वयंपाक थोडा म्हणजे उशिराही बनवला तर चालतं आहे, कारण की पोह्याचा नाश्ता झाला की एवढं काय म्हणजे जेवायची अपेक्षा राहत नाही. तर त्यामुळेच म्हटलं चला पोहे वगैरे पटकन बनवून घेते. लगेच कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर कापून घेतला. म्हटलं चला आता लगेच मस्त पोहे बनवून घेते आणि दादू येतोपर्यंत तोही नाश्ता करून जाईल. कारण की आज माझ्या डोक्याच्या राड्यामध्ये ना कोणीच नाश्ते नव्हते केले. सगळे नुसते म्हणजे आम्ही तिघही चहाच पिलो होतो. दीदी तर सकाळीच जाते. तर पटकन म्हटलं चला आता लगेच पोहे बनवून घेते झटपट. आणि मग मी मस्त अशी छानपैकी पोहे बनवून घेतले. दादूनी मी प्लेट आता भरली आणि आता आम्हाला करायचा आहे नाश्ता. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.